वेलकम अगेन टू माय यूट्यूब चॅनल अश्विनीज लाईफ सोल्युशन. आपण 21st सेंचुरी स्किल्स विषयी एक सिरीज करतो आहोत. त्यातला हा पुढचा भाग आपल्यासमोर प्रस्तुत करते आहे. आपण बघितलं होतं की 21st सेंचुरीचे जे स्किल्स आहेत ते बेसिकली 3 भागांमध्ये विभागलेले आहेत. पहिला आहे लर्निंग स्किल, दुसरा आहे लिटरसी स्किल आणि तिसरा आहे लाईफ स्किल. तर लर्निंग स्किल मधले आपण 2 स्किल्स बघितले होते. एक म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि दुसरं बघितलं होतं आपण क्रिटिकल थिंकिंग. आज आपण तिसरा भाग बघणार आहोत कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हे अत्यंत महत्वाचं असं स्किल आहे. गेल्या मार्च 2020 पासून म्हणजे कोरोना काळात आपण जे काही टिकून आहोत ते एकमेकांशी केलेल्या कम्युनिकेशनमुळेच टिकून आहोत. कारण आपलं सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग हे मेंटेन होतं, परंतु आपण संवाद साधत होतो तो या सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर कम्युनिकेशन किती महत्वाचा आपल्या याच्यामध्ये रोल प्ले करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर कम्युनिकेशनचे मुख्यतः 2 भाग पडतात. एक इंटरनल कम्युनिकेशन आणि दुसरं आउटर कम्युनिकेशन किंवा एक्सटर्नल कम्युनिकेशन आपण त्याला म्हणूया. तर इंटरनल कम्युनिकेशन जे आहे तो म्हणजे स्वतःचा संवाद. आपण आपल्याशी काय बोलतो हे इंटरनल कम्युनिकेशन आणि आपण इतरांशी काय बोलतो हे एक्सटर्नल कम्युनिकेशन. आपल्याशी संवाद जेवढा हेल्दी असेल तेवढी आपली लाईफ, तेवढं आपलं आयुष्य हे क्वालिटेटिव्ह असतं आणि आपल्याला समाधान देणारं असतं. आपण इतरांशी म्हणजे एक्सटर्नल कम्युनिकेशन काय करतो म्हणजे समाजात आपण काय कम्युनिकेट करतो याच्यावर आपलं समाजातलं यश अवलंबून असतं. हे आहे कम्युनिकेशन. परंतु इंटरनल कम्युनिकेशन हा खूप मोठा विषय आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की इंटरनल कम्युनिकेशनच आपल्या एक्सटर्नल कम्युनिकेशनचा पाया असं म्हटल्यास ते जास्तीचं होणार नाही. पण आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय तो नाही आहे. आपण पुढचा आपला जो महत्वाचा विषय आहे एक्सटर्नल कम्युनिकेशन त्याच्याकडे वळूया. एक्सटर्नल कम्युनिकेशनचे जे भाग पडतात ते आहेत व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. हे 2 भाग पडतात, शाब्दिक आणि अशाब्दिक कम्युनिकेशन म्हणजे शब्दांसहित आणि शब्दांशिवायचं कम्युनिकेशन. परंतु कम्युनिकेशन विषयीचं न्यूरोलॉजीचं लेटेस्ट संशोधन हे सांगतं की जर का पूर्ण कम्युनिकेशनची प्रोसेस आपण 100% अशी कन्सिडर केली तर त्यामध्ये अशाब्दिक म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे जे पॉइंट्स किंवा पर्सेंटेज होतात ते होतात 55%. त्यानंतर आपण शाब्दिक संवादाला, शाब्दिक शब्दफेकीला, शब्द बोलण्याला, शब्दांच्या सिलेक्शनला महत्व देतो. ह्याचं जे प्रमाण आहे ते फक्त आहे 7%. ते निवडलेले शब्द तुम्ही कसे वापरता, कसे प्रेझेंट करता, कसे आपण समोरच्याशी बोलतो त्याचं पर्सेंटेज आहे 38. म्हणजे आपल्या कम्युनिकेशनमध्ये आपलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे 55% आहे, म्हणजे मोर दॅन 50% आहे. ते महत्वाचा रोल प्ले करतो. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आपण जे बोलतो हे बोलत असताना आपला चेहरा, आपले डोळे, आपले बॉडी जे काही बोलते याच्यामध्ये एक वाक्यता आहे का, त्याला एक टर्म आहे कॉन्ग्रुएन्सी. म्हणजे जर का नम्रतेने बोलत असू, नम्रपणाचे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडत असतील, परंतु तुमचा चेहरा, तुमची बॉडी मात्र वेगळंच एक्सप्रेशन देत असेल तर ते मॅच होत नाही. आणि जिथे मॅच होत नाही तिथे समोरच्या व्यक्तीविषयी शंका माणसाच्या मनात निर्माण होते. मग माझ्यामध्ये म्हणजे जो व्यक्ती आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा माझ्या वागण्या बोलण्यामध्ये जर एक वाक्यता जितकी अधिक तितकी माझी या समाजात विश्वासार्हता अधिक. मग ते नातेसंबंध असो, तुमचा व्यवहार असो, तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असो, तुमचा पूर्ण वावर हा तुमच्या कम्युनिकेशनवर अवलंबून असतो. इनफॅक्ट मी तर हे म्हणेन की तुमचं वागणं, चालणं, बोलणं, राहणं, खाणं, पिणं, त्याच्या सवयी, त्याच्या पद्धती हे सगळे म्हणजेच तुमचं कम्युनिकेशन असतं, म्हणजेच आपलं कम्युनिकेशन असतं. आपण फक्त बोलतो तेव्हाच आपण समाजात प्रेझेंट होत नाही. आपण प्रत्येक कृती जी करत असतो ती आपली समाजामध्ये असते, ती इतर लोक बघत असतात. तेच आपल्या सर्वांचं कम्युनिकेशन असतं असं मला म्हणायचं आहे. मुद्दा हा आहे. आता काय झालंय, अत्याधुनिक आपण जसं काही आधुनिक झालोय ना तसं आपलं बोलणं खूप पॉलिश झालंय. म्हणजे आपण आपल्या बोलण्यातनं समोरच्याला आपल्याला पाहिजे ते बोलत असतो, परंतु आपल्या मनात जे आहे
तेच प्रत्येक वेळी बोलत असतो असं मात्र नाही. आणि आपणच म्हणतो की आपल्या काय म्हणतात पूर्वीच्या काळीचा जो संवाद होता किंवा पूर्वीच्या काळी शब्दाला खूप किंमत होती. मग आजच्या काळी शब्दाला जर किंमत नाही तर घालवणारही आपणच आहोत ना, याचाही विचार करायला पाहिजे. आपल्याला जेव्हा इतरांशी संवाद साधायचा असेल, संवाद साधत असताना जर का एकवाक्यता नसेल, म्हणजे तुमची बॉडी, तुमचा फेस, तुमचा चेहरा, तुमचे डोळे, तुमचे हावभाव हे एक बोलतात आहे आणि तुमच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द हे दुसरं बोलत आहे, दुसराच अर्थ व्यक्त म्हणजे बोलणं व्यवस्थित निघतंय, परंतु त्या दोनमध्ये एक वाक्यता नाही, त्याच्यामध्ये कॉन्ग्रुएन्सी नाही, त्याच्यामध्ये तसे आपल्या लिटरेचरमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. परंतु आपल्या ओठात आणि आपल्या पोटात जर का एक नसेल, जे आपल्या पोटात आहे ते जर का ओठावर येत नसेल तर तिथे माणसाची विश्वासार्हता ही कमी होत राहते. मी याही आधी म्हटलं की काय म्हणतात बा त्याला की कुठेही असो, मग हे जे कम्युनिकेशन असतं ते हे दोन व्यक्तींच्या नातेसंदर्भात असो, हे परिवाराच्या नातेसंदर्भात असो की समाजामध्ये आपल्या नातेसंदर्भात असो, हे सगळीकडे सारखंच आहे. मग आता हे 21st सेंचुरीचे जे स्किल्स आहेत, हे स्किल्स जर माझ्या मुलांमध्ये किंवा माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मला बाणवायचे असतील तर माझं मुळात कम्युनिकेशन कसं हवं, आपलं कम्युनिकेशन कसं हवं, जे अनुकरणीय आहे की नाही. आणि मुद्दा सांगायचा झाला म्हणजे एक वैश्विक सत्य हे आहे की आपण आपल्या मुलांना किंवा आपण आपल्या विद्यार्थ्यांना जे काही देत असतो तर आपल्या सूचना किंवा आपण जे सांगतो की हे असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, हे मुलं कधीच ऐकत नसतात. हे न शिक्षकांचं ऑब्झर्वेशन करतात मुलं, न पालकांचं करतात. ते हे बघत असतात की हे कसे वागतात, हे प्रत्यक्ष कसे वागतात, त्याच्यात ते अनुकरण करत असतात. मग जर मला अनुकरणीय व्हावं असं वाटत असेल आणि माझ्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये किंवा माझ्या मुलांमध्ये पुढच्या पिढीकडे रादर हे सगळं पर्क्युलेट होणं गरजेचं असेल तर माझ्या कम्युनिकेशनवर मला फोकस करणं खूप गरजेचं आहे. हे म्हणजेच काय आहे की मी एक व्यक्ती म्हणून काय आहे, तो कसा प्रोजेक्ट काय म्हणतात त्याला, तो कसा प्रेझेंट होतो, हे सगळं म्हणजे माझं कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन हे फक्त शब्दांवर अवलंबून नाही तर ते बॉडीवरही अवलंबून आहे, तुमच्या हावभावावर एवढं अवलंबून आहे. जेव्हा आपल्याला समोरच्याशी संवाद साधत असताना हे सांगावं लागतं की अरे नाही, मी ते सहज बोलून गेलो पण मला तसं म्हणायचं नव्हतं, असं जेव्हा आपल्याला कोणाशी संवाद साधल्यानंतर म्हणायचं काम पडत असेल, याचा अर्थ आपला हा चेक पॉइंट आहे सर्वांचा की आपलं कुठेतरी चुकलंय का, की आपली जी भावना आहे तीच आपल्या शब्दातून व्यक्त झाली आहे का, किंवा आपली भावना वेगळी होती आणि आपले शब्द वेगळे होते, असं काही घडलंय का. नमस्कार, पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन स्किल सहित. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट प्लेस करा आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.